फक्त 10 मिनिटात पूर्वतयारी काहीच न करता सकाळच्या घाईच्या वेळेस रस्सा किंवा सुक्या भाज्या बनवायच्या तर खूप जास्त वेळ लागतो. त्यासाठीच आपण एक अफलातून वाटण तयार करून त्यापासून झटपट भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. विशेष म्हणजे हे वाटण फ्रीजमध्ये 1 महिनाभर टिकतं. आता मी अफलातून यासाठीच म्हटलं की वाटण एकच आणि भाज्यांची व्हरायटी अनेक, आणि भाज्याच नाही तर सर्व चमचमीत उसळी तुम्ही बनवू शकता, शिवाय नॉनव्हेज देखील. तर आहे ना अफलातून वाटण. या वाटणापासून कोणत्या रेसिपीज बनवू शकता त्याची लिस्ट व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे वाटण फक्त तुम्ही तेलात परतायचं, भाजी घालायची, बस तयार होईल तुमची भाजी. रेसिपी बनवायला खूपच इझी आहे. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात प्रथम गॅसवर लोखंडी किंवा घरातील कोणतीही जाड बुडाची कढई गरम करायला ठेवायची. लोखंडी एवढ्यासाठी की लोखंडी कढईमध्ये कांदा खोबरं भाजताना करपत नाही. वाटण तयार करण्यासाठी सर्व साहित्य मी ताटात काढून घेतलेलं आहे. यामध्ये एक मध्यम आकाराचा नारळ, एक मोठा कांदा, आलं लसूण कोथिंबीर, तसंच यामध्ये दालचिनी, मोठी वेलची, बारीक वेलची, काळी मिरी, चक्रफूल, लवंगा, बडीशेप, सफेद तीळ, तमालपत्र आणि सुक्या लाल मिरच्या. आता यातील एखाद दुसरा जिन्नस नसला तरी काहीच हरकत नाही. तुम्हाला जर खडा मसाला घालायचा नसेल तर इथे तुम्ही गरम मसाला पावडरही घालू शकता. काही सेकंद सर्व जिन्नस एकत्रच परतून घेतले. आता वेगळ्या प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवा. सारख्याच कढईत एक मध्यम आकाराचा नारळ फोडून तो विळीवर मी किसून घेतलेला आहे. तुम्हाला विळीवर नारळ किसायचा नसेल तर तुकडे करून मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आणि समजा तुम्ही खोबरं न किसता तुकडे करून भाजत असाल तर ते थोडंसं तेल टाकून भाजून घ्या. खोबरं चांगलं खरपूस भाजलं की एका ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवा. आता सारख्याच कढईत कांदा भाजून घेऊया. एक मोठा कांदा घेऊन मी त्याचे पातळ काप करून घेतले. सुरुवातीला तेल न घालता कांदा कोरडाच परतून घ्यायचा, म्हणजे कांद्याचा ओलसरपणा कमी होईल. कांद्याचा ओलसरपणा कमी होईपर्यंत परतून घेतलं. आता त्यात 1 चमचा तेल टाकून पुन्हा कांदा परतून घेऊया, म्हणजे आपलं वाटण अजिबात खराब होणार नाही. साधारण 3 मिनटं कांदा परतून घेतलेला आहे. कांदा छान तांबूस रंगावर भाजून घेतला आहे. तर गॅस बंद करून भाजलेलं जे खोबरं आहे ते कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे कांदा आणि खोबरं छान एकजीव होईल. हे कांदा खोबरं ताटात काढून थंड करायला ठेवूया. तर सेम कढईत पुन्हा गॅसवर ठेवून अर्धा चमचा तेल घालून आपण आलं लसूण भाजून घेणार आहोत. त्यासाठी 1 इंच आल्याचा तुकडा, 3-4 लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, आवडत असल्यास 2 हिरव्या मिरच्या घ्या. सर्व एकत्र अर्धा मिनिट भाजून घेऊया, म्हणजे मॉइश्चर निघून जाईल. हे एका प्लेटमध्ये काढून थंड करूया. लक्षात असू द्या, सर्व जिन्नस हे थंड करूनच घ्यायचे आहेत, म्हणजे आपलं वाटण अगदी महिनाभर खराब होत नाही. आता कोरड्या मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला खडा मसाला आणि आलं लसूण घालून मिक्सरला फिरवून घेऊया. हे बघा, बारीक वाटून घेतलं. आता खोबरंही गार झालेलं आहे, त्याला देखील त्यातच पाणी न घालता वाटून घेऊ. हे पहा, अजूनही फाईन पेस्ट झालेली नाही, म्हणून आपण त्यात अर्धा वाटी पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं. पाणी वापरल्यामुळे अगदी फाईन पेस्ट तयार झाली आहे. थोडंसं पाणी वापरलं तर चालू शकेल. ही पेस्ट एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतली आहे. आता हे वाटण आपण वेगवेगळं वाटून नंतर एकत्र करून घेतलं आहे. इथे मी 2 स्टीलचे डबे घेतलेत. त्यात मी वाटण अर्ध भरून घेतलं. हे डबे फ्रीझरमध्ये जिथे बर्फ तयार होतो तिथे ठेवायचे, की जसं आपल्याला वाटणाची गरज लागेल तेवढंच वाटण बाहेर काढून रूम टेम्परेचरवर करून घ्यायचं, म्हणजे बाकीचं वाटण फ्रीझरमध्ये सेफ राहतं आणि हे वाटण महिनाभर खराब होत नाही.
आता आपलं वाटण तर तयार आहे. यापासून आपण कोणकोणत्या भाज्या करू शकतो? तर कुठल्याही प्रकारच्या रस्सा किंवा सुक्या भाज्या उसळी करू शकतो. नॉनव्हेजसुद्धा याच वाटणाने अतिशय छान तयार होतं. हे वाटण वापरून कोणते पदार्थ बनवू शकता त्याची लिस्ट व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे. नक्की पहा. आता हे वाटण वापरून मी इथे तुम्हाला वांग्याचं भरीत बटाटा घालून दाखवणार आहे. अगदी कुकरमध्ये ही भाजी 5 मिनिटात तयार होते. म्हणजे कुकर थंड व्हायला जेवढा वेळ लागेल तेवढाच. तर इथे मी वांगी घेऊन त्याला मधोमध चीर दिलेला आहे, जेणेकरून आतमध्ये वाटण भरलं जाईल. बटाट्याचे साल न काढता अशा मोठ्या फोडी करून घेतल्यात. हे वाटण 3 चमचे घेतलं. त्यात टाकूया चवीनुसार मीठ, कोणताही साठवणीतला मसाला, 1 चमचा दाण्याचा कूट, पाव चमचा हळद. हे वाटण छान एकजीव करून घ्यायचं आणि चिरा पाडलेल्या वांग्यामध्ये हे 1 चमचा वाटण हलकंच दाबून भरायचं. अशा तऱ्हेने हे पाहू शकता. आता उरलेलं वाटण देखील आपण नंतर वापरणार आहोत. हे भरीत मी छोट्या कुकरमध्ये करणार आहे. त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे. त्यात 2 चमचे तेल घातलं. तेल तापलं की घालायचं आहे 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, 7-8 कढीपत्त्याची पानं. कांदा परतून हलकासा नरम झाला की त्यात हिंग घालायचा. आता इथे मी हे जे उरलेलं वाटण आहे ते मी या फोडणीत टाकून छान परतून घेणार आहे. पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घाला. छान परतलं. प्लेटला लागलेलं वाटणसुद्धा थोडंसं पाणी टाकून घेतलं. भरीत बनवतोय, जास्त पातळ नको. भाजी शिजेल इतकंच अर्धी वाटी पाणी घातलं. कुकरचं झाकण बंद करून 2 शिट्या होऊ द्या. कुकर थंड झाल्यावर उघडा. आपली भाजी तयार आहे. तर चेक करूया प्रथम बटाटा, कारण बटाटा शिजायला वेळ लागतो. हा बटाटा शिजला आहे म्हणजे वांगं देखील शिजलं आहे. या जागी तुम्ही वांगी, बटाटा, पातळ रस्सा भाजी करू शकता. लवंग, दालचिनी, मिरी वाटणामध्ये टाकली, त्याचा सुगंध अगदी मस्त सुटला आहे. तर वांगं बटाटा भरीत भाजी तयार झाली आणि तुम्ही बघितलं आपल्याला किती वेळ लागला. कुकर थंड व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढाच. तुम्ही 10 मिनिटातच कोणतीही भाजी किंवा नॉनव्हेज बनवू शकता. ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबर सोबत कांदा घ्यायचा, अप्रतिम लागते. अशा प्रकारे वाटणाची रेसिपी नक्की करून बघा. मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.